नमस्कार. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. आमच्या रेखा क्रिएशन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण संकष्ट चतुर्थीबद्दल काही माहिती जाणून घेणार आहे. ज्या गोष्टी गणपती बाप्पाला आवडत नाही त्या आपल्या हातून घडू नये आणि आवडतात त्या गोष्टी तर सर्वांनाच माहिती असतात. जास्वंदीचे फूल, दुर्वा, मोदक अशाच काही गोष्टी. कारण गणपती लहानांपासून ते मोठ्यापर्यंतचे आवडते देवता आहेत. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत गणपती बाप्पाला आवडत नाही त्या गोष्टी शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्याकडून काहीही चूक होणार नाही. कारण झाली तर गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होऊ शकतात. म्हणून ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आपल्याला माहिती आहे बाप्पाला दुर्वा, जास्वंदीचे फूल, मोदक, शेंदूर, लाल रंग, उंदीर तर त्यांचे वाहन आहे. त्याच्यामुळे उंदीर तर त्यांना खूपच आवडतात. गणपती बाप्पाला तुपाने अभिषेक केलेला पण खूप आवडतो. बाप्पाला पूर्व दिशा पण खूप आवडते आणि आपण कोणत्याही कामाची सुरुवात करताना, श्री गणेश करताना आपण सर्वात आधी गणपती बाप्पाचे पूजन करतो. गणपती सुखकर्ता दुःखहर्ता आहे हे असे मानले जाते. म्हणून आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाची पूजा करत असतो, सेवा करत असतो. जसे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. त्यांची सेवा करत असताना आपल्याकडून काहीही चूक होऊ नये म्हणून आपण सगळेच खूप काळजी घेतो. त्यामुळेच आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याकडून पूजेमध्ये काहीही चूक होऊ नये आणि आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळावे. गणपती बाप्पाला तुळशीपत्र आवडत नाही, कारण गणपती बाप्पाने तुळशीला श्राप दिला आहे. त्याऐवजी आपण लाल रंगाचे फूल, दुर्वा हेही गणपती बाप्पांना वाहू शकतो. गणपती बाप्पाला कोमेजलेली फुलं किंवा वाळलेली फुले गणपती बाप्पाला आवडत नाहीत आणि वाळलेली फुलं कोणत्याही देवी देवतांना व्हायची नसतात. त्यामुळे आपल्याला दोष लागतो, घरात संकटे येऊ लागतात, दुःख येते, आजारपण येते किंवा कोणत्याही देवाला वाळलेली सुकलेली फुले व्हायची नाही आहेत. तसेच गणपती बाप्पाला दक्षिण दिशाही आवडत नाही. असे कामच करायचे नाही जे गणपती बाप्पाला आवडत नाही. जी पूजा आपण करतो त्याचे जर आपल्याला संपूर्ण फळ पाहिजे असेल, मिळवायचे असेल, तर आपण ह्या चुका कधीही करू नये. तसेच केतकीचे फूलसुद्धा गणपती बाप्पाला आवडत नाही आणि शिवजींना पण केतकीचे फूल वाहत नाही असे पौराणिक ग्रंथामध्ये म्हटले आहे. तर अशा काही गोष्टी आहे ज्या आपण टाळाव्यात. गणपती बाप्पांना असे देवता मानले गेले आहे की ते सगळ्यांच्याच हाकेला धावून येतात. गणपती बाप्पांच्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घेण्याची असेल तर मंगलमूर्ती आहेत, म्हणून आपण त्यांना मंगळवारी लाडू किंवा मोदकांचा भोग लावून आपल्या इच्छापूर्ती करून घेऊ शकतो. आपल्याला माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.